बस पकडली आपण मित्रांनो अक्कलकोटला जायला. काका तिकीट काढतात आहेत. शिवाजी महाराज मस्त मस्त खूप छान बनवलं. तो बाई खाल्ला पागल. बस पकडली आपण मित्रांनो अक्कलकोटला जायला. काका तिकीट काढतात आहेत. आपण आता अक्कलकोटची डायरेक्ट बस तर नाही भेटले. लालपरी आहे. लालपरीमधून आपण सोलापूरला जाणार. सोलापूरवरून अक्कलकोटला जाणार. आता तिकडून उतरू आणि मग बघूया पुढचं काय काय सीन कसं काय. नमस्कार मंडळी, आपण उतरलेलो आहोत अक्कलकोटला. आता इथून आपण पहिला चाललो आहे मठामध्ये. मठ इथे जवळच आहे, 6 मिनटं वॉकिंग. तर आपण इथून चालत मठाच्या इकडे जाऊया. इथून असा डेपोमधून बाहेर पडल्या एक राईट साईडला रस्ता जातो सरळ इथून सरळच जायचं आपल्याला. 6 मिनटाचा रोड आहे. तर बघूया मठ कसं आहे काय आहे आणि मग सांगतो तुम्हाला. चला इकडे चाललेलो आणि हे सुंदर दृश्य लहान मुलांनी किल्ला बनवलेला आहे अशा प्रकारे. खूप छान असं बनवतात. आणि आपले महाराज किल्ल्यावर बसले. खूप छान असं दृश्य. हे खूप छान असे दृश्य आपल्याला पाहायला मिळतात आपल्या सणासुदांमधून. आणि अशीच आपली संस्कृती पुढे जात राहिली पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या पिढीला पण कळतील सणांचे आणि महत्त्व. आणि किल्ले जे बनवले जातात त्यांची माहिती दिली जाते. तर खूप साऱ्या महाराजांच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला शिकल्या पाहिजेत. तर बघूया आता अजून पुढे काय पाहायला मिळतं आहे. आपण स्वामी समर्थ समाधी मठच्या इथं पोचलेलो. असं बघू शकता सुंदर असं मठ आहे हे. आणि आता आपण जाऊया, दर्शन घेऊया मठामध्ये. बघूया कसं दर्शन होत आहे काय. पितळेची आहे आणि हातीचे गळबग आहे. गजब खूप जड आहे. ओरिजिनल पित्तळ आहे. आणि स्वामींची मूर्ती किती ती मोठीवाली किती जड असेल. हे गणपती बाप्पा खूप छान आहे, खूप छान. श्री स्वामी समर्थ जीवन गोष्टी तुझ्या पाठीशी आहे. शिवाजी महाराजांचं मस्त मस्त खूप छान बनवलं. तो बाई खूप छान केलंय. ही सर्वांनी काय काय तुमची नावं सांगा. वीरा आणि हे लोक श्लोक. खूप छान केलं, खूप छान. मस्त, खूप छान, खूप छान. हे गुरु मंदिर आहे. इकडे स्वामींच्या पावलांचे ठसे दिसतात. तर बघूया आपण. चौकटी स्वामींचे पाऊल ठसे आहेत. खाली बघा. हां हे बघ. हा बघ. अरे हा बना पाय.
त्यात पाय बघ. श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. खूप छान बनवलंय. खूप छान सजावट आहे. खूप छान केलं. मी येते. गाय मी गाय. हा काळी व्हाईट तांबडी गाय ते हाय. हे खाल्ला ना पागल. सोड, जवळ नको जाऊस तिच्या. खाल ते नाही काय करणार ते. वासरू आहे. ए बाबा साडी नको खाऊ. बाकी ठीक आहे. माव तू पाठी तुझी. हॅलो ईशा, मम्मी कुठे आहे? काय तुला मी गाय आहे ना म्हणून ती बछड्या माझ्याजवळ येते सारखं. सेवा सारखं. तुम्हाला कळत नाही कसं. गाय असल्यामुळे तिला असं वाटतं की आई मग आहे. तिकडे गेले. हो. हॅलो हॅलो, काय बोलते? कुठे? मम्मी तिकडे गेले, लोअर पार्कला तिकडे. पिंकी तिकडे गेले. अच्छा ठीक आहे. अच्छा, मम्मीला बोला ना, इकडे मठामध्ये आलोय ना. तर मग हा मम्मीला बोल, मठात गेलो ते मम्मीला बघायचं आहे ना. म्हणजे तिथे त्यांनी समाधी मठामध्ये स्वामी महाराजांची समाधी. तिथे देह हे केला का? स्वामी महाराजांनी देह सोडला अवतरला. आणि इथे इथे स्वामी महाराजांची ओरिजिनल चिन्ह पादुका, एकमुखी रुद्रासमाळ, कंठमुखी रुद्रासमाळ, श्री स्वामी समोर दिलेली अंगठी, त्यांचे दंड छाती सगळं स्वामी महाराजांनी बाळाप्पा महाराजांना दिले. बाळाप्पा महाराजांनी आमड स्थापन केलं 1901 ला. हा मठाला 126व्या वर्षी सुरुवात होत आहे आता. आणि का 1901चा वाडा आहे म्हणून रिलेशन चालू होतं. तर 25 नोव्हेंबर 2017ला ह्या फरशाकडून नवीन मार्बलिंग फरशा घालणार होतो. त्या टायमाला काम चालू करण्यापूर्वीच ऑटोमॅटिक महाराजांची पावलं उमटल्यामुळे फरशा बदलले गेले. हे व्हाईट बॉक्स केलेत ना, ते 25 नोव्हेंबर 2017ला उमटले. पहिल्यांदा काय म्हणतात गाभाऱ्यात तुम्ही नागाचा पुन्हा बघितलं असेल. तिथे स्वामी महाराजांचे प्रिय शिष्य बाळाप्पा महाराजांची समाधी आहे. त्याच्यावर एक स्वामी महाराजांची बारीक छत्री असलेली मूर्ती आहे. त्यापुढे 2 पादुका आहेत बघा. इथनं मी दिसतील बघा एकदम क्लिअर. 2 पादुका आहेत ते स्वामी महाराजांची ओरिजिनल चिन्ह पादुका. स्वामी महाराजांनी बाळाप्पा महाराजांना स्वहस्त दिलेले हा मंदिर स्थापन करून. स्वामी महाराजांनी बाळाप्पा महाराजांना सांगितलं होतं जिथे कुठे हे पादुका स्थापन करशील त्या म्हणजे त्या मठाचं नाव गुरु मंदिर ठेवू म्हणून. मग स्वामी महाराजांनी सांगितल्यामुळे बाळाप्पा महाराजांनी हा मठ स्थापन करून ह्या मठाला गुरु मंदिर नाव ठेवलं. ह्या मठाला 3 नाव आहेत. गुरु मंदिर, बाळाप्पा महाराज मठ, चिन्ह पादुका मठाची 3 नाव आहेत. बाळाप्पा महाराजांतर गंगाधर महाराज, गंगाधर महाराजांतर ना अक्कलकोटचे गजानन महाराज, शेगावचे गजानन महाराज नव्हे, अक्कलकोटचे गजानन महाराज. असं गुरु शिष्य परंपरा चालल्यामुळे की गुरु मंदिर नाव आहे. आणि आतमध्ये तुम्ही लेफ्ट साईडला 2 नंबरच्या खांबाला बघा, एवढा मोठा पाऊल दिसतो स्वामी खांबाच्या पुढंच म्हणजे असं फरशीवर पाऊल उमटलेला एकदम स्पष्ट दिसतो. इथे बी दिसतो, फक्त आपल्या बघण्यावरती दिसतो. नाही, स्वामी महाराजांचे शिष्य होते, म्हणजे लाडके शिष्य बाळाप्पा आणि चोळाप्पा. त्यात अत्यंत लाडके म्हणतात तर बाळाप्पा. चोळाप्पा महाराजांनी काय केलं तर स्वामी महाराज म्हणजे त्यांना कळलं होतं महाराजांकडे पैसे येतात. मग चोळाप्पा महाराजांनी काय केलं तर त्यांची समाधी त्यांच्याच घरात घ्यायचं म्हणून
हां आलो 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 म्हणजे पहिलाच त्यांनी हे करून ठेवलं होतं तयार समाधी घेण्यासाठी म्हणून. मग स्वामी महाराजांनी त्यांना सांगितलं चोळाप्पा महाराजांना, चोळ्या पहिला तू जाशील मग मी जातो. मग पहिला चोळाप्पा महाराजांनी वारले, मग नंतर स्वामी महाराजांनी तिथेच घेतली समाधी, तिथेच घेतली. स्वामी महाराज अक्कलकोटमध्ये आली ती पहिल्यांदा खंडोबामध्ये, तिथनं चोळाप्पा मठात नाही इथनं समाधी. तुम्ही आतमध्ये जाऊन पादुका बघून चला बघू. हा पोल तो बोलत ते तिथे पण उद्या बघा तिकडचं इथे मला दिसली हो चालेल तसं करू. खूप छान. कुठे बोलतोय या इकडे समोर येतो माझं ते गाभारात नागाचं कोणामध्ये मागायची तुम्हाला तुम्ही पहिल्यांदा आलो का ते आलो आहे पण हां बरं सांगतो आहे का. ते गाभारात नागाचं पण आहे ना, तिथे स्वामी महाराजांचे प्रिय शिष्य बाळप्पा महाराजांची समाधी आहे. त्याच्यावर एक स्वामी महाराजांची बारीक छत्री आहे बघा, त्यापुढे 2 पादुका आहेत, ते महाराजांचे ओरिजिनल चिन्मय पादुक आहेत. स्वामी महाराजांनी बाळप्पा महाराजांना आमड स्थापन कर म्हणून त्यांचे खाजगी वापरणारे ओरिजिनल चिन्मय पादुका 1 किलो रुद्राक्षमाळ, कंठमुखी रुद्राक्षमाळ, श्री स्वामी समजलेली अंगठी, त्यांच्या दंडछाटी सगळ्या स्वामी महाराजांनी बाळप्पा महाराजांना दिली. बाळप्पा महाराजांनी आमड स्थापन केलं 1901 ला. आम्हाला 125 वर्ष कंप्लीट झाली. स्वामी महाराज नंतर गुरुशिष्य परंपरा चाललेली आपल्याला. बाळप्पा महाराज नंतर गंगाधर महाराज, इथे गंगाधर महाराजांची समाधी आहे. गंगाधर महाराज नंतर तिसरे शिष्य आले अक्कलकोटचे गजानन महाराज. समोर आहे का फोटो, असं गुरु शिष्य पर्यंत चालल्यामुळे गुरु मंदिर महाराज. ते काय समोर स्वामी महाराजांची मूर्ती दिसायला गेली तुम्हाला गाभाऱ्यात, त्यापुढे 2 पादुका दिसायला लागली छत्रीच्या खाली होते, तेच मेन ओरिजिनल स्वामी महाराजांची पादुका आहे. आणि तुम्ही ह्या बाजूने बघा ते गणपती आहे खाली, इकडे खाली आहे खाली गणपती आहे ना, गणपतीच्या वर माळ आहे ना, ती स्वामी महाराजांच्या गळ्यातली कंठमुखी रुद्राक्षी माळ आहे. तिथे कोपऱ्यात आहे बघा गणपतीच्या वरच्या बाजूला ती स्वामींच्या कंठमुखी रुद्राक्षी माळ आहे. आणि हा महाराजांचा शेजघर आहे, म्हणजे आराम करायचा 3 पायऱ्याचा पलंग आहे. तिथे सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम महाराजांना हुक्का दिला जातो. आणि म्हणजे काय म्हणतात त्याला मच्छरदाणी वगैरे लावून पूर्ण महाराजांना निस्तार केला जातो. आता 7 ते 8 आरती असते, त्याच्या आतमध्ये आरतीच्या 8 पर्यंत असते ना, त्याच्या आतमध्ये तुम्हाला महाराजांना हुक्का वगैरे दिलेला एकदम स्पष्ट मध्ये दिसला जाईल. हे म्हणजे फणस्या काढताना ते म्हणजे माणूस होता, जे मिस्त्री होता ना, म्हणजे आपले व्यवस्थापक आहे विद्याधर पारखेश्वर, मग त्यांना सांगितलं हे अनकोट आहे, अनकोट कशाला, हे गुरु मंदिर बाळप्पा महाराजांचं मत. ते मग त्यांनी विद्याधर पारखेश्वर म्हणून आहेत त्यांना दाखवले. त्यांनी म्हणले आपल्याकडे गुरु शिष्य परंपरा चाललेले गंगाधर महाराजांचे नाते तिथं डॉक्टर पुरुषोत्तम राजीवले म्हणून. मग त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केला, त्यांनी आले, त्यांनी म्हणले एका ठिकाणी नसेल, मंदिर सगळं फिरून बघितले तर जागोजागी दिसायला लागले. मग आम्ही पहिल्या स्टार्टिंगला काय केलं, वाटी ताट म्हणजे झाकण्यासाठी कसं तर केलं, पण तरी बी काय ऑप्शन निघाले. मग शेवटी व्हाईट बॉक्स घेऊन टाकले. लोकांना फर्स्ट टाइम आत आले की काय वाटतंय कोरोनाच आहे म्हणून वाटतंय लोकांना, मेन गोष्ट. आणि एंट्री केले की म्हणजे पाय पडून मग आम्ही तिथल्या पर्शा काढलो, नवीन पर्शा घातलो, बाजूला ठेवलं ती पर्शा, जुन्या पर्शा, त्याच्यावरती मी उमटा लागली नवीन पर्शी असते. मग बदलाचंच नाही म्हणलं, कसं तसंच राहू कोणत्याच. आता ह्याच्यावर दिसत नाहीत बघ, दिसते बघण्यावरती डिपेंड आहे, आपल्या बघण्यावरती डिपेंड आहे. एवढं नीट लक्ष देऊन बघितलं ना, 2 दिसत आहेत, असे 2 दिसत आहेत. एकदम क्लिअर फर्स्ट पॉल दिसली. नमस्कार मंडळी, खूप असं छान दर्शन झालं आपलं स्वामी समर्थांचं.
आणि एकदम फटाफट दर्शन हो, झालं. थोडा उशीर काहीच झाला. गर्दी नाही भेटली आपल्याला. इथे तुम्ही बघू शकता हे जे मंदिर आहे तिकडे ते आतमध्ये हे मंदिर आहे आणि गर्दी अजिबात नाही आहे. हे ते वटवृक्ष आहे जिथे स्वामी समर्थांनी समाधी घेतलेली आणि इथे त्यांच्या पादुका आहेत आतमध्ये. इथे फोन वगैरे अलाउड नाही आपल्याला न्यायला आणि बाकीचे सर्व आपली मंडळी थोडंसं बसलेले आहेत आणि बाकी लोक पण थोडं विश्राम करतात आहेत. खूप सुंदर दर्शन झालं आहे आपल्याला. खूप सुंदर दर्शन झालं आहे आणि मंदिर पण खूप छान आहे. खूप छान आहे. काहीच गर्दी नाही भेटली आहे. जर आपण तुम्ही बघू शकता इथे आतमध्ये पूर्ण गाभारा खाली महिलांची वेगळी लाईन आहे, पुरुषांची वेगळी लाईन आहे. पुरुषांना पाठवूनच आहे दर्शन घ्यायला आणि महिलांना आतूनच आहे, आतमधून दर्शन घ्यायला. फोटो काढायला अलाउड नाही म्हणून आपण मंदिराच्या बाहेरून व्हिडिओ करतो आहे. खूप छान वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर. अशा प्रकारे आरती पण मिळालेली आहे आपल्याला. आणि आता महाप्रसादाला बसते. सर्वजण बघू शकता रांगेत बसलेले आहेत. महाप्रसाद घेऊन आणि मग इथून महाप्रसाद घेऊन मग आपण आपल्या रूमवरती निघू. कसं झालं आता महाप्रसाद घेऊन मग आपल्या रूमवर. आता महाप्रसाद तुम्हाला सांगतो, कळवतो आणि कुठे आपण महाप्रसाद घेतला आणि कसं काय काय केलं ते तुम्ही सांगतो. मी डिटेलिंगमध्ये सर्व तुम्हाला सांगतो महाप्रसाद झाल्यावरती. मग कसा होता प्रसाद सांगा तुमचा? महाप्रसाद छान होता आणि ते मला प्रसाद हा का आवडला कारण का त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून भाजी बनवलेली. तर मी आणि आयशूने आवडीने खाल्लं. तर आठवलं तर कुप्याचं मन करत होतं. चल घरी. आता परत आम्ही अक्कलकोटच्या मठामध्ये ना ग मठात चाललोय. VIP एंट्री नाही आता VIP नाही आता फ्रंट गेटला चाललंय. आपल्या आतमध्ये जायची एंट्री स्वामी समर्थांच्या मठात आणि ह्या बाजारपेठ इकडे. आणि ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो खूप वेळ, जी मूर्ती आपण शोधत होतो, दैवत इथे आणि त्यांच्या बाजूला आपले स्वामी. खूप छान मूर्ती आहे, खूप छान. आजच्या दिवसाचं आपलं देवदर्शन आणि रॅपअप बोलू शकता, रॅपअप झालेलं आहे आपलं. आता रात्रीचं आपलं काय प्लॅन होतं, आता इथून परत आपल्याला तुळजापूरला जायचं आहे. 2 तासाचं ट्रॅव्हलिंग आहे. तर ते करून आपण जाऊ रूमवरती आणि बघूया आता रात्री आपला काय गप्पा होत आहे किंवा काय, आणि बघू आणि उद्याचा काय प्लॅन होतो आहे. तर आता व्लॉगची एंडिंग कधी होईल माहिती नाही. रात्री जर काही झालं नाही प्लॅन, खूप थकलो तर आम्ही जाऊन झोपून जाऊ आणि जर काय झालं तर मी व्लॉगमध्ये बघालच. तोपर्यंत भेटूया.